बुलढाण्यात चिखलीजवळील शासकीय गोदामातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। गोरगरिबांना वाटपासाठी आलेल्या साखरेच्या पोत्यांवर उंदरांची विष्ठा आणि घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतंय। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या प्रकाराकडे पुरवठा विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झालं असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत। चिखलीजवळील शासकीय गोदामातून समोर आलेलं हे दृश्य धक्कादायक आहे। गोरगरीब नागरिकांना वाटप करण्यासाठी आलेली साखर याच गोदामात साठवण्यात आली आहे। मात्र साखरेच्या पोत्यांची अवस्था पाहता गोदामातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचं दिसून येतंय। साखरेच्या पोत्यांवर उंदरांची विष्ठा आढळून आली असून पोत्यांवर धुळीचे थर साचले आहेत। एवढंच नाही तर काही पोत्यांवर पान आणि गुटखा खाऊन थुकल्याचं डागही दिसून आले आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचा आरोप केला जातोय। ज्या अन्नधान्यावर गोरगरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तेच अन्नधान्य अस्वच्छ आणि दूषित वातावरणात साठवलं जात असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या प्रकाराकडे पुरवठा विभागाचं दुर्लक्ष का झालं? गोदामातील स्वच्छतेची नियमित पाहणी केली जाते का? आणि अशा परिस्थितीत साठवलेलं अन्नधान्य नागरिकांना वितरित केलं जातं का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गोदामाची स्वच्छता करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।